नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं न्यूज अपडेट चॅनलमध्ये. आम्ही आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट घेऊन आलो होती. अपडेट म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विषय संदर्भातील सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. ज्या शेतकरी बांधवांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची किंवा सोसायटीचे पीक कर्ज काढलेले आहे त्याच्यासाठी एक मोठा आणि दिलासादायक संकेत मिळालेला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या असून आता अशा शेतकऱ्यांची कर्ज माफ होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. कारण कर्जमाफीसाठी आवश्यक असलेला डेटा गोळा करण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सुरू केलेले आहेत. यासाठी बँकेकडून त्यांच्या संबंधित विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना सोसायटी तातडीने शेतकऱ्यांची आवश्यक कागदपत्रे जमा करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सोसायटीकडे सादर करण्याची अत्यावश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत ते पाहूया. बँकेने जाहीर केलेल्या सार्वजनिक आव्हानानुसार कर्जमाफीसाठी पात्र ठरू शकणाऱ्या शेतकऱ्यांनी खालीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रे आपल्या संबंधित विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेकडे सोसायटीकडे कार्यरत असलेल्या गट सचिवाकडे तातडीने सादर करावी लागतील. ही कागदपत्रे वेळेत जमा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण यानंतरच बँकेच्या डेटा संकलनाची आणि पडताळणीची प्रक्रिया पुढे सरकार करणार आहे. पहिलं ऑप्शन म्हणजे काय आहे ते सरकारचे मालकी हक्काचे तपशील, कर्जदार शेतकऱ्याचा 12 व गाव नमुना 8 ज्याला एकूण जमिनीचा दाखला म्हणतात. आता महसूल विभागाकडे डिजिटल 7/12 आणि 8 उतारे सर्व कायदेशीर बाबीसाठी अधिकृतपणे गायचे धरले आहेत. त्यामुळे त्यावर कोणत्याही प्रकारच्या सही शिक्क्याची गरज नाही लागणार आहे. दुसरं म्हणजे काय आहे ते ओळख आणि आर्थिक तपशील, कर्जदार सभासदाचे आधार कार्ड व पॅन कार्ड आणि बँकेची पासबुकाची छायांकित प्रत किंवा झेरॉक्स. योजनेसाठी अनिवार्य ID, कर्जदार सभासदाचा फार्मर ID असणे अनिवार्य आहे. फार्मर ID नसल्यास कर्जमाफीच्या प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता आहे. नंबर 4 म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं संपर्क तपशील, कर्जदार सभासदाचा मोबाईल क्रमांक सक्रिय ॲक्टिव्ह असणे गरजेचे आहे, जेणेकरून आवश्यकतेनुसार संपर्क साधावा येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय मित्रांनो, मयत कर्जदार आणि वेळेत कागदपत्रे जमा करण्याची सूचना कोणकोणती आहे ती पाहूया. या व्यतिरिक्त कर्जदार सभासद मयत असल्यास त्यांच्याऐवजी वारसदाराचे वरील सर्व कागदपत्रे सादर करावी लागतील, यांची नोंद घ्यावी. बँकेने सर्व कर्जदारांना वरील सर्व कागदपत्रे त्वरित सोसायटीकडे जमा करावी, जेणेकरून गट सचिवास कोणतीही अडचण येणार नाही आणि डेटा संकलनाचे काम वेळेत पूर्ण होईल. ही कागदपत्रे जमा झाल्यानंतर कर्ज खात्यांची पडताळणी सुरू होणार आहे. कर्जमाफी मिळण्याची शक्यता आणि शेतकऱ्यांचे काय आव्हान आहे ते आपण पाहून घेऊया. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून डेटा गोळा करण्याचे काम सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह आणि आशा निर्माण झालेली आहे. सध्या राज्यात थकीत कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीचा विचार करून राज्य सरकारनं मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांनी कोणतीही दिरंगाई न करता ही कागदपत्रे लवकरात लवकर जमा करावी, जेणेकरून कर्जमाफी जाहीर झाल्यास त्यांना योजनेचा त्वरित लाभ मिळू शकतो. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. असे तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन दाबा. जय जवान, जय किसान, जय शेतकरी.